विलीनीकरणानंतर शरद पवार अजितदादांकडे पक्षाची जबाबदारी देणार होते अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। विलीनीकरणानंतर शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते अशी ही माहिती प्राप्त झाली आहे। शरद पवार सामाजिक कामामध्ये सक्रिय होणार होते। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असा अजितदादांचा आग्रह होता अशी ही सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। मात्र अजित पवार यांच्या चर्चेच्या वेळी जी चर्चा झाली त्यानुसार शरद पवार यांनी आता सांगितलेलं होतं की मी सामाजिक कामात सक्रिय राहणार आहे। मात्र अजित पवारांचा आग्रह होता की त्यांनी राज्यसभेवर जावं आणि सगळी पक्षाची जी जबाबदारी आहे ती अजित पवार यांच्याकडे शरद पवार देणार होते आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहून हे सगळं जे राजकारण आहे ते राष्ट्रवादीचं केलं जाणार होतं। मात्र त्या अगोदरच अशी दुर्दैवी घटना घडली ज्यात अजित पवारांचं निधन झालं। त्यानंतर या चर्चा थांबल्यात। मात्र आता शरद पवारांची राज्यसभेची टर्म जी आहे ती एप्रिल महिन्यात संपणार आहे आणि त्यांना निवडून येण्यासाठी यायचं असेल तर काँग्रेसची सुद्धा मदत घ्यावी लागणार आहे। त्यामुळे या ज्या चर्चा होत्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या। म्हणजेच राष्ट्रवादीचं विलीनीकरण अंतिम टप्प्यात आलेलं होतं आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती अजितदादाकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता पुढे विलीनीकरणावर काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार झाल्यानंतर काही चर्चा होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। नक्कीच बालाजी, खरं तर पुढे नेमकी काय चर्चा केली जाते या सगळ्या प्रकारावर हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।